राज्यभर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था होते। रस्त्यांमध्ये झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे कुठे रस्ता खचला तर कुठे रस्ताच वाहून गेला अशा पद्धतीच्या घटना देखील या पावसाळ्यात घडल्या। एकीकडे नैसर्गिक आपत्तींमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहायला मिळते, तर दुसरीकडे माणसांसाठी विकास कामे करण्यात येत आहेत। त्याच विकास कामांची पोलखोल जणू या पावसाने केली आहे। विकास कामांचा नेमका दर्जा कसा आहे हे देखील या वर्षीच्या पावसानं आता समोर आणलंय। महाराष्ट्रातील नांदेडमध्ये काहीच दिवसांपूर्वी एका नवीनच बांधलेल्या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याचं आपण पाहिलं। त्यावरूनच संतप्त अशा प्रतिक्रिया देखील उमटल्या। आता तशीच एक घटना कर्नाटकातील निप्पाणी या ठिकाणी घडली आहे। पुणे बेंगलोर महामार्गावर निप्पाणी येथील गांधी हॉस्पिटल या ठिकाणी ही घटना घडली आहे। या ठिकाणी अक्षरशः उड्डाणपुलाच्या आत भरलेला मातीचा ढिगारा कोसळलाय। त्याच्यावरती लावलेले ब्लॉक्स पण कोसळलेत। मातीचा ढिगारा आणि ब्लॉक्स कोसळताना सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र या ठिकाणी वर्दळ असती तर मोठी दुर्घटना घडली असती। निप्पाणीमध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या कामाची पावसानेच पोलखोल केली। पुन्हा एकदा रस्ते बांधकामाच्या दर्जावर आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केला जातोय। अशा पद्धतीने जर निकृष्ट बांधकाम करून वाहतूकदारांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय का, असा देखील गंभीर प्रश्न नागरिक आणि वाहतूकदार आता उपस्थित करतायत। उड्डाणपूल कोसळला त्यावेळेला सुदैवाने या ठिकाणी वाहनांची आणि नागरिकांची फारशी वर्दळ नव्हती। जर या ठिकाणी गर्दी असती आणि हा उड्डाणपूल ढासळला असता तर खूप मोठी जीवितहानी झाली असती। या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। तसेच या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट